नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विभागामार्फत विविध यंत्रसामग्री व अवजारांचं वितरण केलं जात असतं नेहमीप्रमाणे। आणि महाराष्ट्र शासनाने यासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना पोर्टल सुरू केले असून या पोर्टलद्वारे पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जात असते। आता या पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी दुसरी सोडत यादी जाहीर करण्यात आली। आता या यादीमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये किती एकूण जर विचार केला तर एकूण 40,000हून अधिक शेतकऱ्यांची निवड झालेली आहे। आता यानंतर शेतकऱ्यांना 7 दिवसांच्या आत महाडीबीटी पोर्टलवर जाऊन आपली कागदपत्र अपलोड करायची आहेत। आता अपलोड कशी करायची मित्रांनो तेही जाणणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करायचा। बघा, कृषी यंत्र अवजारे सोडत यादी पाहण्यासाठी महाडीबीटीच्या पोर्टलवर आपल्याला जावं लागणार आहे। या ठिकाणी शेतकरी योजना या पर्यायावर क्लिक करा। ऐकून घ्या, शेतकरी पर्यायावर क्लिक करा। त्यानंतर खाली निधी वितरित लाभार्थी या यादीवर या पर्यायावर क्लिक करा। या ठिकाणी आपला जिल्हा निवडा, तालुका निवडा आणि आपलं शेवटी गाव निवडा। आता यानंतर आपल्या समोर गावातील लाभार्थ्यांची शेतकऱ्यांची यादी समोर येणार आहे। आपले नाव पाहून पुढील प्रक्रिया करावी अशी या जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या जर विचारात घेतली आपले तर यामध्ये जवळपास 44,000 शेतकऱ्यांची निवड झालेली आहे। बघा, आता जिल्हा जर विचार केला तर अकोला जिल्ह्यातील 1536 शेतकरी, अमरावती जिल्ह्यातील 1331 शेतकरी, अहिल्यानगर जिल्ह्यातील 2683 शेतकरी, कोल्हापूर जिल्ह्यातील 783 शेतकरी, गडचिरोली जिल्ह्यातील 150 शेतकरी, गोंदिया जिल्ह्यातील 461 शेतकरी, चंद्रपूर जिल्ह्यातील 778 शेतकरी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1394 शेतकरी, जळगाव जिल्ह्यातील 2029 शेतकरी, जालना जिल्ह्यातील 1774 शेतकरी, ठाणे जिल्ह्यातील 7 शेतकरी, धाराशिव जिल्ह्यातील 1738 शेतकरी, धुळे जिल्ह्यातील 1244 शेतकरी, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी आणि नांदेड जिल्ह्यातील 341 शेतकरी, नागपूर जिल्ह्यात 750 शेतकरी, नाशिक जिल्ह्यामध्ये 1418 शेतकरी, परभणी जिल्ह्यामध्ये 3030 शेतकरी, पालघर जिल्ह्यामध्ये 20 शेतकरी, पुणे जिल्ह्यातील 1538 शेतकरी, बीड जिल्ह्यातील 2311 शेतकरी, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 3077 शेतकरी, भंडारा जिल्ह्यामध्ये 357 शेतकरी, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1734 शेतकरी, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 22 शेतकरी, रायगड जिल्ह्यातील 16 शेतकरी, लातूर जिल्ह्यात 2989 शेतकरी, वर्धामध्ये 1046 शेतकरी, वाशिम मध्ये 1170, तर सांगली जिल्ह्यातील 1059 शेतकरी, सिंधुदुर्ग 292, सोलापूर 2131 आणि हिंगोली जिल्ह्यात 1313, तर असे एकूण 44,151 शेतकऱ्यांची सोडत इथे आली आहे। ज्याप्रमाणे सांगितलं मित्रांनो त्याप्रमाणे तुमचे कागदपत्र अपलोड करून घ्या आणि लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।